चला आपण या आधीच्या मॅच मध्ये सुंदर आणि गोड असा आवाज ऐकला, अर्थात व्हॉइस ऑफ घनसोली प्रशांत बालेराव सरांचा. जाऊया तर पुढील मॅच कडे वळत असताना आपल्या सर्वांच्या भेटीसाठी स्पर्धा येते, अर्थात बराडी मादा चव्हाणवाडी विपक्षात लढत असताना आपल्याला पाहायला मिळते DS11 आघाडीची जोडी मैदानात दाखल होते. अर्थात DS11 या संघाकडून सूरज मस्कर आणि सूरज वालके. सूरजची थोडी मैदानात दाखल होते. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होत आहेत अनिल. चला पंच चालू करायचा सामना. कोणताही वेळ खर्च करायचा नाही. याच्यानंतरच्या 2 सेमीफायनल्स आणि एक फायनलचा सामना आपला सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे. त्यापूर्वी हा सामना जितक्या लवकरात लवकर कसा संपवता येईल याच्याकडे आपण लक्ष घालायचंय. पहिला चेंडू हाताला असताना पंच घोषित करतात. अवांतर धावेच्या मदतीनं DS स्वाम पद्धतीचा हाताळलेला चेंडू. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होती. सुरेख असं कमबॅक पाहायला मिळालं. पहिला चेंडू हाताळत असताना वाईटचा चेंडू, त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळाले गोलंदाज अनिल. फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहतोय सूरज याला, आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होत असताना 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 2 या आकड्यावरती. 2 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात अनिल. स्वाम पद्धतीचा हाताळलेला चेंडू, परंतु पंच दंडित घोषित करतायत. अवांतर धावेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 3 या आकड्यावरती. काय फटका खेळलाय सूरजच्या बॅट मधून येतोय. दर्जेदार खणखणीत टायमिंग प्रॉपर चेंडू करेल हवाई सफर. येतोय 6 धावेंसाठी SMPC षटकार. पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळाले गोलंदाज स्वतः अनिल. आत्मविश्वास दाखवला गेला स्वतःच्या गोलंदाजीवरती अनिल याने. पुन्हा एकदा क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र, अर्थात गोलंदाजी करत असताना यॉर्कर पद्धतीचा हाताळलेला चेंडू, स्क्वेअर चेंडू घोषित करतात पंच. धावसंख्या स्थिरावली गेली. धावसंख्या आहे ती 9 या आकड्यावरती. बिनबाद 9. काय फटका खेळलाय सूरज याने. कमबॅक करताना पाहायला होते गोलंदाज मिळाले होते, परंतु फटका केलाच असताना तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतात चेंडूवरती. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावाच्या मदतीने पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 11 या आकड्यावरती. बिनबाद 11. चालू सामना मैदानातल्या आपण सर्वांच्या भेटीसाठी आलेला, अर्थात बराडी मादा चव्हाणवाडी विपक्षात लढत असताना आपल्याला पाहायला मिळतील DS11 दोन्ही बलाढ्य संघ.
गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. अंकुश यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे, कारण सकाळच्या सत्रामध्ये काय कमालीची गोलंदाजी राहिली होती. समोरच्या दिशेला फटकावलेला चेंडू, चेंडू होतोय सीमा पार. फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. येतोय 6 धाव्यांसाठी हा SMPC षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात अंकुश. फलंदाजीसाठी सज्ज होतोय सूरज. सूरजची जोडी अक्षरशः धावांचा पाऊस पाडून ठेवलाय दोन्ही फलंदाजांनी. काय फटका खेळलाय, काय फटका खेळतोय. चेंडू होतोय सीमा पार. बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवून दिलंय पार्किंग लॉट मध्ये. येतोय 6 धाव्यांसाठी हा दर्जेदार खणखणीत SMPC षटकार. कमालीची फलंदाजी सूरज आणि सूरजची. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकावरती हावी ठरला होता सूरज मस्कर आणि दुसऱ्या षटकावरती हावी ठरतोय सूरज वालके. पुन्हा एकदा उडवून दिला हेलिकॉप्टर शॉट, परंतु या ठिकाणी शेलबाद होईल का? आणि पहिला मोठा हादरा सूरज वालकेच्या माध्यमातून DS11 संघाला मिळतोय. अर्थात सूरज वालके बॅक टू द पवेलियन. फलंदाजी ट्रॅकवरती फलंदाज सज्ज होते. सूरज वालकेची जागा घेण्याकरता अभिषेक आब्या. गोलंदाज सज्ज होतात अंकुश. काय कमालीची गोलंदाजी, काय कमबॅक राहिले अंकुश यांचं. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधला फटका, परंतु क्षेत्ररक्षक येत्या चेंडूवरती तोपर्यंत माघारी पाठवला अभियाला. सूरज मस्कर याने स्वतःवरती विश्वास दाखवला आणि माघारी पाठवलं पुन्हा एकदा. खऱ्या अर्थानं मित्रांनो क्रिकेट आत्मविश्वासावरती खेळला जाणारा खेळ आहे. आत्मविश्वास कसला पाहिजे ना, तर माहितीये का मित्रांनो, आत्मविश्वास असला पाहिजे क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर सरांसारखा. 2007 सालची एक मॅच, आणि त्या मॅच मध्ये ब्रॅड हॉगने सचिन तेंडुलकर सरांची विकेट घेतली होती. आणि ज्या बॉलने ती विकेट घेतली ना, तो बॉल ब्रॅड हॉग सचिन तेंडुलकर सरांकडे घेऊन गेला आणि म्हटला की सर तुमची ऑटोग्राफ पाहिजे. त्या बॉलवरती सचिन सरांनी ऑटोग्राफ तर केली, परंतु लिहून ठेवलं इट विल नेव्हर हॅपन अगेन. अर्थात हे पुन्हा घडणार नाही. आणि आश्चर्याची बाब म्हणजे 2007 सालापासून ब्रॅड हॉग आणि सचिन तेंडुलकर जेव्हा जेव्हा समोर आले ना, तोपर्यंत ब्रॅड हॉगला सचिन तेंडुलकर सरांची विकेट काही काढता आले नाही. मित्रांनो, हा विश्वास पाहिजे, हा आत्मविश्वास जर तुमच्यात असेल ना, तर समोरच्या प्रतिस्पर्धी कितीही बलाढ्य असो, तुम्ही त्याला हरवू शकता, नमवू शकता, परंतु तो आत्मविश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. तोपर्यंतचा दर्जेदार फटका आला सूरज मस्करच्या बॅटमधून 6 धावेंकरिता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. विजय पंच दंडित घोषित करतायत. अवांत धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सूरज मस्कर काय कमालीची फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू होतोय सीमा पार. बिग 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 हिट. येतोय 6 धावेसाठी हा दर्जेदार षटकार.
वाईट पंच घोषित करतात. अवंत धावेच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 या आकड्यावरती. 1/37. निर्धाव चेंडूची सांगता होती. धाव संख्येला स्थिरावली गेले. धाव संख्येला लगाम लावला जातोय. विजय याच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं कमबॅक करताना पाहायला मिळाला विजय गोलंदाज. कभी तेरी कभी मेरी. पुन्हा एकदा चेंडू होतोय सीमा पार. अफलातून फटका आणि फटका जकास. क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधला हा दर्जेदार फटका येतोय सूरज मस्करच्या बॅट मधून. SMPC हा षटकार. एक बाद 43. 3 षटकाचा एकंदरीत जर का विचार करायचा गेला ना तर सर्वोच्च धाव संख्या 3 षटक हाताळत असताना ते DS 11 या संघासाठी सूरज मस्कर, सूरज वाळके काय दोघांची फलंदाजी राहिली. अक्षरशः धाव संख्येचा डोंगर उभा करून ठेवलाय तो भराडी माता चव्हाणवाडी या संघासमोर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो विलज. स्वाम पद्धतीचा हाताळलेला चेंडू पुन्हा ट्रॅव्हल होतोय. चेंडू आलाय स्लॉट मध्ये. त्याला पाठवलं पार्किंग लॉट मध्ये. येतोय सूरज मस्करच्या बॅट मधून हा दर्जेदार पुन्हा एकदा षटकार. कोण खऱ्या अर्थानं स्वतःच्या गोल फलंदाजीवरती आत्मविश्वास दाखवला. दुसरं षटक हाताळत असताना दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव काढता आली असती परंतु आदळाला माघारी पाठवलं आणि स्वतःवरती विश्वास दाखवला शेवटचे 6 चेंडू खेळण्याकरता. आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती तब्बल 3 षटकार ठोकले. 4 षटकार ठोकले ते विजयच्या या षटकामध्ये. 50 धावांचं धावफलक लागलं जातं. अर्थात अर्धशतक लागलं जातं. अर्थात 18 चेंडूंचा खेळ करत असताना ही सर्वोच्च धावसंख्या नक्कीच मानावी लागेल या स्पर्धेतील. 24 धावांचा खेळ करत असताना 65 धावसंख्येचं आव्हान होतं. परंतु 18 धावेचा खेळ करत असताना हे 50 धावांचं अर्धशतक लावलं जात आहे. DS 11 या संघाकडून 1 धाव चोरटी घेतली. दुसरी धावी पूर्ण केली गेली. 2 धावेचा प्रयत्न. तिसरी धावी कंप्लीट केली गेली आणि 4था धावेचा प्रयत्न असताना या ठिकाणी सूरज मस्कर धावत होते. खऱ्या अर्थानं मित्रांनो DS 11 या संघासाठी सूरज मस्करची जर का फलंदाजी आवडली असेल ना तर एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सूरज मस्करच्या फलंदाजीसाठी. 54 54 जिंकण्याकरतात 53 धावेंचं आव्हान ठेवलं आणि 54 जिंकण्याकरतात कंपल्सरी चेसिंग असणार आहे ती भराडी माता चव्हाणवाडी या संघाला. 18 चेंडूंनी 54 धावा. सरासरीचा एकंदरीत जर का विचार करायचा गेला ना तर भराडी माता चव्हाणवाडी या संघाला तब्बल 18च्या धावसंख्येच्या सरासरीने ही धावा जमाव्या लागतील. खऱ्या अर्थाने हुकुमाचे एक्के बाहेर आता यावेळेस काढावेच लागतील कारण धावसंख्या त्या पद्धतीचे 18 चेंडूंनी 54 धावा. 54 धावा 18 चेंडू. कमालीची फलंदाजी राहिले. सूरज मस्कर असेल, सूरज वाळके असेल, दोन्हीही सूरजने प्रकाश पाडून ठेवला या मैदानावरती. DS 11 या संघासाठी फलंदाजी करत असताना चला DS 11 संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावू घ्यायचं. कोणताही वेळ खर्च करू नका आपणास विनंती असणार आहे. तसेच भराडी माता चव्हाणवाडी या संघाला विनंती असणार आहे की आपले दोन्ही सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे.
चला पंच, DS11 संघाला विनंती असेल की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचांनाही विनंती आहे की आपण त्वरित फलंदाजासाठी क्षेत्ररक्षक असतील ना गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय. ज्यांनी कमालीची फलंदाजी राहील तो सूरज वालके. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतोय, फलंदाजीसाठी सज्ज होतोय. ज्यांनी पॉवर प्लेचं अंकुश आणि अनिल. पहिला चेंडू समोरच्या दिशेला फटकावलेला चेंडू, क्लासचा फटका येतोय अंकुशच्या बॅट मधून. पहिलाच दर्जेदार खणखणीत षटकार. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज सूरज वाळके. कमालीचं कमबॅक राहिलंय. डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होत असताना चेंडू 7 धाव्यांवरती धावफलक जात आहे. बिनबाद 7, 2 चेंडू 7 धावा. चला स्पीडअप घ्यायचंय पंच जरा. काहीच कमबॅक करताना पाहायला मिळाला सूरज. कमालीचा फटका राहिला. हाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण राहिला. कौतुक करणं गरजेचं, कारण छोटा क्षेत्ररक्षक आपल्याला क्षेत्ररक्षक करताना पाहायला मिळतोय. नक्कीच हा जर का चेंडू अडवला नसता गेला ना तर 4 धाव्यांसाठी सीमा पार झाला असता, परंतु कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. फलंदाजीसाठी सज्ज होतात अनिल आणि उंच असा पटकावलेला चेंडू होईल का झेलब्यात. आणि या ठिकाणी पहिला मोठा हादरा भेटतोय. अर्थात मराठी माता चव्हाणवाडी या संघाला अनिलच्या स्वरूपात पहिला मोठा हादरा, पहिला मोठा धक्का, पहिला मोठा मासा गळाला लागतोय. अर्थात DS11 संघाच्या. चला स्पीडअप घ्या जरा. खेळाडूंनाही विनंती असेल की आपण ही स्पर्धा आपल्या 5 गावच्या त्याच्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा, त्यामुळे स्पर्धा ही आपली समजून आपण सहकार्य करायचंय. कारण वेळेचं बंधन आहे या स्पर्धेकरता या मैदानाचं, त्यामुळे कशा प्रकारे स्पर्धा लवकरात लवकर संपवता याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. स्वाम पद्धतीचा हाताळलेला चेंडू, एक धाव चोरटी घेतली गेली. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचली जाईल तब्बल 9 आकड्यावरती. दिशेला पटकावलेला चेंडू आणि सुरेखाचं क्षेत्ररक्षण राहिलं. बॅट्समन कोण आहे तो? स्ट्राईकला काय नाव आहे? संदीप. ऑरेंज कॅप. संघाची धावसंख्या आहे 10. मराठी माताचं चव्हाणवाडी संघ बॅकवर्ड जातो आता. गोलंदाजी मार्ग होते. दुसरा षटक आपल्याला अजय पालव्या संघाच्या गोलंदाजी अजयच्या माध्यमातून खरं तर पुढचे 6 चेंडू असणार आहेत. फलंदाजी अंकुश. पंच
बॉलचं दंडित घोषित करतात. अवलांतर धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते तब्बल 11. एक बाल 11. धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अजय. काय फटका खेळलाय, सासू मेली कोकण ज्यावर आला 90 टोकून आणि अंकुश काय फटका षटकार मारतोय ना वाकून. खऱ्या अर्थानं कौतुक करणं गरजेचं आहे. तीन षटकारांसाठी धनाजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागतंय अंकुश यांच्यावरती. सन्माननीय अतिथी दीपक कदम साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. SMPC प्रीमियर लीग 2025च्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक असं स्वागत. साहेब हे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेकरता आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आयोजक SMPC प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष हार्दिक असं स्वागत. दोन्ही फलंदाजांची लक्ष द्यायचं कारण 3 षटकारांकरता दोन्ही फलंदाजांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज लागतंय. अंपायर रिन्यू असणार आहे. अंपायर डिसिजन असणार आहे. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. जर काही या कदाचित अंपायर रिव्ह्यू घेतात तरच त्या पद्धतीचं पाहिलं जाणार आहे. परंतु फलंदाज असतील यांच्या कोणत्याही रिव्ह्यूची या ठिकाणी मागणी घेतली जाणार नाही याची आपण सर्वस्वी नोंद घ्यायची आहे. सन्माननीय दीपकजी कदम साहेबांना विनंती करतो की स्थानापन्न व्हायचं. समोरच्या दिशेला फटकावलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करत या संघाकडून धावसंख्या जाऊन पोचतो. धावसंख्या आकडेवरती 19 आकडेवरती 1/19. अजय गोलंदाजीत आपलं दाखवलं आला होता. परत आला होता. कमालीचा अंकुशच्या बॅटमधून दुसरा षटकातून गेला. एक बाद 25. 1/25. पुन्हा एकदा कमालीची फटकेबाजी. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते तब्बल 26 आकड्यावरती. आता 6 चेंडून 28 धावांची गरज असणार होती. भराडी मादा चव्हाण वाढली आहे संघाला. 6 चेंडू 28 धावा.
चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होतोय. संदीप आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होत असताना खऱ्या अर्थानं अंकुश यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण अंकुश यांचं वय जर पाहायचं गेलं ना तर क्रिकेटला खऱ्या अर्थानं कोणत्याही वयाचं आणि कोणत्याही गोष्टीचं बंधन नसतं, कोणत्याही वयाचं बंधन नसतं. अर्थात 43 ते 44 वयामध्ये तरुण क्रिकेटर आज फलंदाजी करतोय. त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण इतरनं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अंकुश यांच्यासाठी एकदा. उसने विकीदा को बोला है नहीं आएगा, इसलिए वो बोला कि विकीदा को फोन कर. अब बोला 4 चेंडू 27 धावा. विकीदा को फोन करके पूछ. सूर्य कसा फटका क्षेत्रात त्याला ठेवते. तोपर्यंत एक धाव घेतली गेली. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पुस्तकात 28 आकड्यावरती. 3 चेंडू 26 धावा. 3 चेंडू 26 धावा. सूर्य कसा फटका चेंडू झोनमध्ये ट्रॅव्हल आणि एक धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या पुस्तकात 29 आकड्यावर 25 चेंडू 25 धावा. 2 चेंडू 25 धावांचं समीकरण तयार होतंय. त्याला सांगितलं विकी को करना, विकी उठाएगा. सोनू को कर. सूर्य गोलंदाजीचा टप्पा राहिला आणि थांबून तेवढं गेलं बॅटरा संदीप याला फलंदाजीवरती हवी ठरतो संदीप. अभिषेक गोलंदाजी करत असताना अभिषेक संदीप शेवटचा फटका केला. चेंडू सीमा अभिनंदन मनपूर्वक तसेच घणाघाती फलंदाजी राहिली होती. सूरज चालके असेल, सूरज बालके असेल, सूरज मस्कर असेल,